नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माध्यमाचे विद्यार्थी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या नवीन वर्षापासून गुरुकृपा मॅथ्स अकॅडमी एक नवीन एज्युकेशनल यूट्यूब चॅनल आपण सुरू करतोय। बेसिकली जर आपण पाहिलं असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना गणित विषय खूप अवघड जातो। त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मूलभूत संकल्पना स्पष्ट नसणे किंवा त्याचं बेसिक जे आहे ते कच्चं असतं। मग हाच विचार करून आपण ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते किंवा ज्यांना गणित सोडवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, गणित विषय अवघड वाटतो, त्यांच्या मनात गणिताविषयी खूप भीती असते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हे एज्युकेशनल चॅनल सुरू करतोय, ज्या माध्यमातून आपण सगळ्यात पहिले यामधले 8 ते 10 व्हिडिओ हे बेसिक मॅथ्ससाठी ठेवलेले, ज्याच्यामध्ये जे तुम्ही पहिलीपासून शिकत आलेले आहात 9वी 10वी पर्यंत, त्यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जे रूल्स ऑफ सिम्बॉल्स आहेत, जे बेसिक मॅथ्स आहेत, ते आपण 10 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त हेल्पफुल ठरतील, जेणेकरून तुम्हाला गणित क्रिया करताना अतिशय सोपं जाईल। आपण पाहिलं की पायाभूत गणितामध्ये सगळ्यात पहिले जे येतं हे चिन्हांचे नियम येतात, ज्याला आपण रूल्स ऑफ सिम्बॉल म्हणतो। मग त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रियांसाठी हे चिन्हांचे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। आपल्याला या क्रिया आणि त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि चिन्हांचे नियम आणि बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर 100% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गणित हा विषय अत्यंत सोपा जाईल। सर्वप्रथम आपण बघूया रूल्स ऑफ सिम्बॉल, चिन्हांचे नियम बेरीज व वजाबाकीसाठी। बेरजेला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲडिशन, वजाबाकीला म्हणतात सबट्रॅक्शन। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शब्दार्थ पाठ नसल्यामुळं किंवा शब्दकोश त्यांच्याकडे नसल्यामुळं त्यांना कोणत्याला काय म्हणतात किंवा बेरजेला काय म्हणतात, वजाबाकीला काय म्हणतात हे माहीत नसल्यामुळं अवघड जातं। हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, तरी देखील आपण दररोज या व्हिडिओच्या माध्यमातून मी 5 शब्दार्थ त्या विषयाशी संदर्भित असं मी तुम्हाला देईन, जे तुम्ही जर पाठ केले तर गणित विषय तुम्हाला लवकरात लवकर समजण्यास आणि गणित तो सोडवताना खूप मदत होईल। पाहूया आपण सगळ्यात पहिले चिन्हांचे नियम बेरीज व वजाबाकीसाठी। बेरजेला ॲडिशन म्हणतात, वजाबाकीला सबट्रॅक्शन म्हणतात। यामध्ये पहा धन धन बरोबर धन, म्हणजे दोन्ही प्लस असेल तर प्लस, दोन धनसंख्या असेल तर त्यांची बेरीजच होईल, चिन्ह मात्र धनसंख्येचेच द्यायचे। सेकंड पहा प्लस मायनस असो किंवा मायनस प्लस असो त्या ठिकाणी वजाबाकीच होणार, परंतु कशी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। जसं उदाहरणार्थ 8 - 3 = 5। यामध्ये पाहिलं 8 मोठी संख्या आहे, 3 लहान संख्या आहे, 8तून 3 गेले खरायले 5। इथं दिलेला नियम मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, क्रिया कोणती आहे वजाबाकी, 8तून 3 गेले खरायले 5, मोठी संख्या 8 तिचं चिन्ह अधिकचे 5। परत तोच नियम मायनस प्लस = वजाबाकी, म्हणजे एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर वजाबाकीच होणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचे। मग इथं पाहिलं आपण -9 + 4, मोठी संख्या 9, लहान संख्या 4, 9तून 4 गेले खरायले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह उणे, उणेचे 5। त्यानंतर जो चौथा नियम येतो तो ऋण ऋण बरोबर बेरीजच होईल, दोन ऋण संख्या असेल तर त्यांची बेरीजच होईल, पण चिन्ह मात्र ऋणचेच द्यावे। जसं फॉर एक्झाम्पल पाहिलं आपण -4 - 3 = -7, उणे 4 उणे 3 बरोबर उणेचे 7। चौथा नियम काय होतो, जर दोन्ही ऋण संख्या असेल तर त्यांची बेरीजच होईल, पण चिन्ह मात्र ऋणचेच द्यावे। परत एकदा आपण ओव्हरऑल काउंट करूया। ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज व वजाबाकीसाठी चिन्हांचे 4 नियम। पहिला नियम प्लस प्लस = प्लस, दोन धनसंख्या असेल तर त्यांची बेरीजच होईल, प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर त्या ठिकाणी वजाबाकीच होईल, त्यामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। थर्ड नियम आहे फोर्थ, त्यामध्ये जर दोन्ही ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीजच होईल, चिन्ह मात्र ऋणचेच द्यावे। नेक्स्ट आपण पाहूया मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार।
गुणाकाराला इंग्लिशमध्ये म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये पहिला नियम आहे प्लस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल टू प्लस. सेकंड मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल टू मायनस. थर्ड प्लस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू मायनस. फोर्थ मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस. म्हणजे दोन प्लस असतील जे धन गुणिले धन बरोबर धनच. इथे नियम तयार होतो दोन्ही धन संख्यांचा गुणाकार हा धन संख्या असतो. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण 3 मल्टिप्लाय बाय 4. 3 4 12 म्हणजे 3 चौक 12. एक ऋण संख्या आणि एक धन संख्या यांचा गुणाकार ऋण संख्यात असतो किंवा एक धन एक ऋण संख्या यांचा गुणाकार देखील ऋण संख्यात असतो. या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येच्या चिन्हांचा विचार करायचा नाही. तो कुठं करायचा? बेरीज आणि वजाबाकी करताना. गुणाकार किंवा भागाकारामध्ये मोठ्या संख्येच्या चिन्हाचा विचार करायचा नाही. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ -2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू -8. इथं 10 मल्टिप्लाय बाय -5 इज इक्वल टू -50. फोर्थ -4 मल्टिप्लाय बाय -5 इज इक्वल टू 20. इथं पाहिले आपण परत एकदा दोन धन संख्या असतील तर त्यांचा गुणाकार धन संख्याच येणार. एक ऋण एक धन असेल किंवा एक धन एक ऋण असेल तर त्या ठिकाणी गुणाकार हा ऋणच येणार. तिथं चिन्ह ऋणचेच द्यायचं. त्या ठिकाणी मोठ्या संख्येच्या चिन्हाचा विचार केला जात नाही. फोर्थ मायनस मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजे उणे गुणिले उणे बरोबर अधिक. फॉर एक्झाम्पल -4 मल्टिप्लाय बाय -5 इज इक्वल टू 20. इथे एक्झाम्पल दिलेले आहे 3 मल्टिप्लाय बाय 4 12. -2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू -8. 10 multiplied by -5 is equal to -50. Then -4 multiplied by -5 is equal to 20. जसं जे नियम गुणाकाराला लागू अगदी सेम जसेच्या तसे ते नियम भागाकारासाठी आहे. पाहूया आपण भागाकार. भागाकाराला इंग्लिशमध्ये म्हणतात विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन. जे आपण गुणाकारामध्ये नियम पाहिले अगदी जसेच्या तसे ते नियम भागाकाराला लागू होतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट अधिक भागिले अधिक बरोबर अधिकच. उदाहरणार्थ 4 डिवायडेड बाय 2 4 भागिले 2 बरोबर 2 2 4. म्हणजे इथं नियम काय होतोय? दोन धनसंख्यांचा भागाकार हा धनसंख्याच असतो. यामध्ये बेसिकली दुसरा नियम आहे अधिक भागिले उणे असो किंवा उणे भागिले अधिक असो या ठिकाणी उणेच चिन्ह द्यावे लागणार. म्हणजे जर एक संख्या धन व एक संख्या ऋण असेल किंवा एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर त्या ठिकाणी भागाकार केल्यानंतर चिन्ह हे ऋणचेच द्यावे. फॉर एक्झाम्पल 8 डिवायडेड बाय 2 8 भागिले 2 -8 डिवायडेड बाय 2 इथे येणार -4. त्यानंतर 9 डिवायडेड बाय -3 इथे देखील किती येणार -3. म्हणजे उणे 8 भागिले 2 बरोबर 2 चौक 8 पण चिन्ह मात्र ऋणचेच द्यावे. 9 भागिले उणे 3 9 डिवायडेड बाय -3 3 3 9 उणेचेच 3 म्हणजे उणेचेच आपण चिन्ह तिथं द्यायचे. नियम काय सांगतो? जेव्हा एक संख्या धन व एक संख्या ऋण असेल तर त्या ठिकाणी भागाकार केल्यानंतर चिन्ह ही ऋणचेच द्यावे. या ठिकाणी मोठ्या संख्येच्या चिन्हांचा विचार करायचा नाही. फोर्थ नियम आहे तुमचा थर्ड मायनस डिवायडेड बाय मायनस इज इक्वल टू प्लस. म्हणजे उणे भागिले उणे बरोबर अधिक. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण -9 डिवायडेड बाय -3 इज इक्वल टू 9 -9 भागिले -3 3 चा 12 3 1 3 3 2 3 3 3 चा भाग करतो म्हणजे 3 3 9
उणे भागिले उणे बरोबर अधिक। या ठिकाणी नियम असावे दोन ऋण संख्या यांचा भागाकार हा नेहमीच धनसंख्या असतो। क्लिअर? यामध्ये आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे चारही नियम आपण बघितले, ज्याच्यामध्ये चिन्हांचे नियम आपण वेगवेगळ्या उदाहरणासहित हे स्पष्ट केले। परत एकदा आपण याचा रिव्ह्यू घेऊया। आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार चारही क्रियांच्या चिन्हांचे नियम पाहिले, त्याचं उदाहरण देखील आपण पाहिलं। परत एकदा हे देताना जसं गणितामध्ये मी तुम्हाला म्हटलेले रिव्हिजन खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो। जेवढी तुम्ही रिव्हिजन करता तेवढं तुमचे ते चिन्हाचे नियम, त्यानंतर पाढेपाठ असणं, 2 पासून तर 20 पर्यंत पाढेपाठ असणं, चिन्हांचे नियम आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चार क्रिया जर पक्क्या असतील तर तुम्हाला सूत्र बदलतील, परंतु चिन्ह तेच असणार, चिन्हांच्या क्रियाही तेच असणार आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया असणार। सूत्र बदलतील फक्त, परंतु या क्रिया सर्व तेच असणार। त्यामुळे जर तुमचा पाया पक्का असेल तर गणित तुम्हाला अतिशय सोपं जाईल। त्याच्यामध्ये जे गणित सोडविताना जे येणारे अडचणी ते तुम्हाला आपोआप सॉल्व्ह होते, फक्त तुमचा जो पाया तो पक्का पाहिजे। परत एकदा आपण रिव्ह्यू पाहूया। सुरुवातीला आपण पाहिले या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, डिव्हिजन म्हणजे भागाकार, रूल्स म्हणजे नियम, सिम्बॉल म्हणजे चिन्ह आणि ऑफ म्हणजे चा, ची, चे। एक गोष्ट लक्षात येत असेल मित्रांनो, जर तुम्हाला या शब्दांचे अर्थ जर माहित असतील, मॅथ्स मध्ये अल्जेब्रा असो किंवा जिओमेट्री असो, शब्दकोश जर असेल तर तुम्हाला गणित सोपवायला खूप सोपं जातं आणि संकल्पना स्पष्ट झाल्या, क्लिअर झालं तर तुम्हाला गणिताचे नियम कळतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियाही चांगल्या प्रकारे कळतील, जेणेकरून तुम्हाला गणित सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही। यानंतर आपण पाहतोय परत एकदा रिव्हिजन म्हणल्याप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यासाठी चिन्हाचे नियम परत एकदा आपण रिव्ह्यू घेऊया। बेरीज व वजाबाकी मध्ये प्लस प्लस बरोबर प्लसच, दोन धनसंख्या असतील तर त्यांची बेरीज धनसंख्याच होते। प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर या ठिकाणी वजाबाकीच होते। वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। दोन ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीजच होईल, पण चिन्ह मात्र या ठिकाणी ऋणचेच द्यावे। गुणाकार आणि भागाकारामध्ये सेम नियम आहे, दोन्हीही नियम सारखे आहेत। गुणाकार व भागाकारामध्ये पहा, प्लस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल टू प्लस, दोन धनसंख्यांचा गुणाकार धनसंख्यात असतो। प्लस मल्टिप्लाय बाय मायनस किंवा मायनस मल्टिप्लाय बाय प्लस असो, या ठिकाणी एक धन एक ऋण किंवा एक ऋण एक धन या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा ऋण संख्याच येतो। त्यानंतर मायनस मल्टिप्लाय बाय मायनस, उणे गुणिले उणे बरोबर अधिकच, म्हणजे दोन्ही ऋण संख्यांचा गुणाकार हा धनसंख्या असतो। जे नियम गुणाकाराला लागू तेच सेम अगदी भागाकाराला आहे। जसं प्लस डिवायडेड बाय प्लस इज इक्वल टू प्लस, प्लस डिवायडेड बाय मायनस इज इक्वल टू मायनस, मायनस डिवायडेड बाय प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस डिवायडेड बाय मायनस इज इक्वल टू प्लस। अधिक भागिले अधिक बरोबर अधिकच, अधिक भागिले उणे असो किंवा उणे भागिले अधिक असो, अधिकच, उणे भागिले उणे बरोबर अधिकच। हे आपण उदाहरणासहित पाहिले विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आपण जे बेसिक रूल्स ऑफ सिम्बॉल आहे
याचा रिव्ह्यू पण घेतला, त्याची उजळणी पण घेतली आणि उदाहरणासहित आपण सर्व चिन्हांच्या नियमांचा अभ्यास केला. आजच्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्या तमाम महाराष्ट्रातले जे मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत तो शेअर करावा. जे आपल्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्येही तो शेअर करावा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पाहू बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया कशा करायच्या सोप्या पद्धतीने मी समजावून सांगेन. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले या यूट्यूब चॅनलचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहता येईल. आणि हे व्हिडिओ आपण दररोज टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची आवड पण निर्माण होईल आणि तुम्हाला पुढच्या स्टेप्स तुम्हाला यामध्ये शिकता येईल. नमस्कार.